आणखीन एक याच संदर्भातली मोठी बातमी समोर येते ती म्हणजे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी गेल्या 2 वर्षात आपल्या ड्रायव्हरला पगारच दिला नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। यावर हाके यांचा ड्रायव्हर सचिन बंडगर यांनी हाकेवर पगार न दिल्याचे आरोप केले। तसंच आपल्या पत्नीला नोकरी लावतो म्हणून देखील आपल्याला फसवलं आणि राबवून घेतल्याचा आरोपही ड्रायव्हर बंडगर यांनी केलाय। पगार मागितल्यावर माझ्या भावाला धमकावलं। 5 वर्ष हाकेंचा ड्रायव्हर म्हणून काम केल्याचं सचिन बंडगर यांनी म्हटलेलं आहे। लक्ष्मण हाके सरांसोबत मी ड्रायव्हिंग आणि सोशल मीडियाचं काम केलेलं आहे। हाके सरांनी माझा 2 वर्षातून फक्त 4 ते 4 महिन्याचा पगार दिलेला आहे। हाके सरांनी मला गोड बोलून माझ्या मिसेसला सर्व्हिसला लावतो म्हणून गोड बोलून माझ्याकडून सगळी कामं करून घेतलेली आहे आणि नंतर मग मी पेमेंट मागितलं म्हणून माझ्या भावाला हाके सरांनी धमकी दिली। माझा मुलगा आजारी होता, हाके सर माझा फोन उचलत नव्हते। मी 1 महिना फोन लावत होतो। नंतर मी व्हॉट्सअपला हाके सर तुम्हाला मी SMS केले, मी तुम्हाला SMS केल्यावर तुम्ही माझ्या भावाला, बारक्या छोट्या भावाला तुम्ही दम दिला। मला वायफळ सुरक्षा आहे, मी केस करीन पगार मागतोय म्हणून। माझा प्रामाणिकपणे सर पगार माझा द्या, माझी एवढीच फक्त व्यथा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।